माझं नाव श्रीकांत श्रीमंत सरवदे. मी ब्रिलियंट किड्स CBSE स्कूलमध्ये प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे आणि यावर्षीचा 2023-24चा जो आपला ॲन्युअल डे आज इथं आपण साजरा केला, त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांचे खूप मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे डान्स परफॉर्मन्सेस सादर केले. मी स्वतः या ॲन्युअल डे 2023-2024मध्ये ॲन्युअल रिपोर्ट सादर केला आणि ब्रिलियंट किड्स CBSE स्कूल यासाठीचे यावर्षीची ॲडमिशन प्रोसेस फेब्रुवारी 2024पासून सुरुवात होणार आहे. तरी माझी सर्व पालकांना विनंती आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना एक CBSEमध्ये चांगलं क्वालिटी एज्युकेशन मिळावं म्हणून श्री सुनील मगर पाटील सर आणि मिसेस रीना मगर पाटील यांनी जी ही शाळा सुरू केलेली आहे त्यामध्ये सर्वांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्यावे. आपण शाळेमध्ये टोटल आपला 20 क्लासरूमचा खूप मोठा इमारत जी आहे ती शेंद्रा MIDCमध्ये गंगापूर जहागीर इथं आहे. इथं आपल्याकडे वेल इक्विप्ड ICT लॅब म्हणजे कम्प्युटर लॅब आहे, सायन्स लॅब आहे, त्यानंतर मॅथ्स लॅब आहे. खूप मोठं प्लेग्राऊंडही आपल्याला लाभले ज्याच्यामध्ये आपण क्रिकेटसाठी नेट प्रॅक्टिस आहे, त्यानंतर खो खो, कबड्डी आणि बास्केटबॉल कोर्ट पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू झालेलं हे ब्रिलियंट किड्स CBSE स्कूल, त्यामध्ये सर्वांनी फेब्रुवारी 2024पासून जी ॲडमिशन प्रोसेस सुरू होते त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आजच्या ॲन्युअल गॅदरिंगमध्ये सर्व पालकांनी जो दिलेला खूप मोठा जो मैलाचा दगड आहे त्यासाठी मी त्या सर्वांचे आभारी मानतो. धन्यवाद. Myself Mona Sharma. I am the headmistress of Brilliant Kids English School. Here I just want to inform with a few students we started our branch in the year 2004. Afterwards we never look after the backwards because it's moving ahead and we actually got number of students as well as the admissions in process. Today we celebrated our 2023 annual day gathering program here, and now we are having a different branches also, not only the school branches but even we are having our 11th and 12th with arts, commerce, science as a Vidyashilp Junior College. This is only happened just because of the support of all the parents and keeping trust on us. We are doing our best. If we will get in future also the best positivity from the parents, so we can move ahead very nice things in front of you all. One more thing I just want to inform from Brilliant Kids English School, our director is Sunil Magar sir and Reena Magar ma'am. Just they faith on us, they trust on us, and they'll just work on the students and parents. Here we are maintaining all the students and teachers to give 100% efforts to show or give the good results. थैंक यू. नाम सोनाली पेठे मिस है. आज हमारे यहाँ पर एनुअल गैदरिंग्स हुआ है 2024. यहाँ पर बच्चों ने अलग अलग थीम पर डांस किया है. उसमें बहुत सारे थीम बहुत अच्छे थे, जैसे कि वसुधैव कुटुंबकम, मराठे और संत लोगों की थीम थी. और उसमें सबसे ज़्यादा अच्छे जो सैनिक देश के लिए लड़ते हैं उनके लिए एक थीम बनाई गई थी. हमारी ये ब्रिलियंट किड्स स्कूल जो है वो बहुत 25 सालों से ये गैदरिंग्स मैनेज कर रहा है. और हमारे स्कूल में बहुत सारे जो भी बच्चे पढ़ते हैं वो आज कहीं ना कहीं पर अच्छे पोस्ट पर लगे हुए हैं. 3 सेशंस हुए हैं. जो हम लोगों ने पहला सेशन लिया था वो सेमी का था, सेमी इंग्लिश मीडियम का, एंड जो आफ्टरनून सेशन रखा था वो हमारे शेंद्रा के पेरेंट्स के लिए CBSE स्टूडेंट्स ने यहाँ पर परफॉर्म किया. और अभी जो हमारा थर्ड परफॉर्मेंस हुआ था थर्ड सेशन का वो हमारे ब्रिलियंट किड्स इंग्लिश स्कूल जवाहर कॉलोनी की ब्रांच ने किया. हमारी स्कूल का नाम ब्रिलियंट किड्स इंग्लिश स्कूल है जो कि जवाहर कॉलोनी, भानुदास नगर, छत्रपति संभाजी नगर में है. और बच्चों ने बहुत अच्छे से परफॉर्मेंस दिए हैं, एक से बढ़कर एक यहाँ पर परफॉर्मेंस पेरेंट्स ने देखे. पेरेंट्स ने अपने बहुत अच्छे व्यूज़ दिए हैं. काफ़ी सारे गेस्ट ने भी हमारे प्रोग्राम का आनंद और लुत्फ़ उठाया है, जिनके कारण हम उन सब के आभारी हैं. हम ये व्यक्त करते हैं कि अगले साल
हम आपके सामने में और ऐसे ही सेम परफॉर्मेंसेस आपके सामने ज़रूर लाएंगे। गेस्ट हमारे पास में कई सारे स्कूल्स के डायरेक्टर्स आए थे, जैसे कि न्यांदा स्कूल के जोशी सर आए थे, प्लस प्रहलाद शिंदे सर आए थे, प्लस नागेश जोशी सर आए थे, राजू बागड़े सर आए थे, प्लस केनेकर सर आए थे। ऐसे कई कई महान दिग्गज लोग हमारे कार्यक्रम में यहाँ उपस्थित थे। हमारे यहाँ के जो अंकिता विधाते मैडम है, आशाताई दातार है, ये सभी भी यहाँ पर मौजूद थे। इन सब ने भी इस कार्यक्रम का मज़ा लिया और उन सबको यही कार्यक्रम बहुत पसंद आया और आशा करते हैं कि अगले साल भी हम उन सब के सामने में अच्छी अच्छी प्रस्तुत यहाँ पर प्रस्तुत कर सकें। थैंक यू। धन्यवाद सर। आज ब्रिलियंट किड्स इंग्लिश स्कूल या संस्थेच्या ब्रिलियंट किड्स CBSE स्कूल, विद्याशिल्प पब्लिक स्कूल, ब्रिलियंट किड्स मराठी शाळा, ब्रिलियंट किड्स प्री प्रायमरी स्कूल ह्या सर्व शाळेचे आज वार्षिक स्नेहसंमेलन 21वे वार्षिक स्नेहसंमेलन आज होते। हे खूप आणि छान आणि मोठ्या प्रमाणात साजरे झाले। आज दिवसभर संत एकनाथ रंगमंदिरमध्ये पालकांची, विद्यार्थ्यांची, पाहुण्यांची वर्दळ हे दिसून आले। आज आपल्या याच्या उद्घाटनासाठी आज संजयजी केनेकर साहेब होते, राजू बागडेजी होते, त्यानंतर ज्ञानदा CBSE शाळेचे नागेश जोशी होते, हनुमंतराव भंडवे होते, शंकर म्हात्रे होते, तसेच जवाहर कॉलनी पोलीस स्टेशनचे केंद्रे सर होते, बबन दिंडोरे पाटील होते, आशाताई दातार होत्या। या नामवंतने आज या आपल्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली, आम्हाला मार्गदर्शन केले। सुमित खांबेकरजी होते एका सेशनला, त्यांनी देखील आम्हाला खूप छान असे मार्गदर्शन केले। त्यामुळे मी या सर्वांचे आभारी आहे आणि खूप छान आणि प्रसन्न वातावरणात ही आजचं आमचं वार्षिक स्नेहसंमेलन साजरे झाले। त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार आहे आणि आपल्या माध्यमातून आमच्या शाळेचे जे कौतुक आपल्या चॅनलवर होते त्याबद्दल आपल्या चॅनलचे देखील खूप खूप आभारी आहे। शाळा ही CBSEची जी शाळा आहे ती शेंद्राबन गंगापूर जहांगीर इथे ही CBSEची शाळा आहे। त्यानंतर जी आमची मराठी शाळा आहे ही विष्णुनगरमध्ये ब्रिलियंट किड्स मराठी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा ही विष्णुनगरमध्ये आहे। तसेच ब्रिलियंट किड्स इंग्लिश स्कूल ही शाळा आमची भानुदास नगर जवाहर कॉलनी रोडवर दुर्गा माता मंदिराच्या समोर इथे शाळा आहे। तसेच विद्याशिल्प पब्लिक स्कूल आहे गंगापूर जहांगीर शेंद्रा MIDC मागे इथं विद्याशिल्प पब्लिक स्कूल आहे आणि ते पण 1ली ते 12वी पर्यंत आहे। अशा आमच्या या शाळेच्या 6 शाळा आमची शाखा आहे आणि अतिशय छान ह्या शहरातल्या लोकांनी आमच्या संस्थेवर भरोसा टाकला। आज आमचे भरपूर आमच्याकडे त्यामुळे परत एकदा तुमचे, आमच्या शिक्षकांचे, पाहुण्यांचे आणि या कार्यक्रमाचे संचालक जे आहे त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि आमची ही शाळेतल्या वेगवेगळ्या थीम होत्या। आमची शाळेतल्या या काही शाळांनी आमच्या राम मंदिरावर थीम होती, काही शाळेची बेटी बचाओ बेटी पढाओ याच्यावर थीम होती, तसंच अनेक थीमवर मुझे पढ़ने दो यावर देखील आम्ही नृत्य सादर केले। त्यानंतर प्रादेशिक देखील थीम होते, सर्व प्रांतातील जे लोकनृत्य आहे ते देखील विद्यार्थ्यांनी सादर केले, त्यांच्या कलागुण इथं त्यांनी सादर केले। त्यामुळं ह्या भारतातील ज्या परंपरा आहे त्या परंपरा दाखवण्याचा आम्ही इथं भरपूर प्रयत्न केला।